प्रकारचे टाळ्या वाजवतं, कोणी भक्तीमध्ये येतं, कोणी बायबल वाचतं, कोणी प्रार्थना करतं आणि विविध प्रकारचे जे उपक्रम आहे त्यामध्ये ते सहभागी होतात. यामध्ये जे तुम्हाला कृपादान मिळालेले आहे त्याचा उपयोग तुम्ही सर्वजण करत आहात, गिफ्ट्स. परंतु आजचा जो भाग आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत, जसं इथे लिहिलेलं आहे आणि जे आता आपण वाचलेलं देखील आहे, की अशक्तपणात प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळण्यात आले तरी तो देव सामर्थ्याने, देवाच्या सामर्थ्याने जिवंत झाला. परमेश्वराने आपल्या अशक्त अवस्थेमध्ये खिळलेल्या पुत्रास जीवन दिलेलं आहे, म्हणजे मरणावर विजय दिलेला आहे पुढे जाऊन. आणि त्याचप्रमाणे तसे आम्हीही त्याच्यामध्ये म्हणजे प्रभू येशू मध्ये शक्तिहीन आहोत, शक्तिहीन आहोत. आणि जर आम्ही शक्तिहीन आहोत तर देवाच्या सामर्थ्याने आम्ही देखील त्याच्याबरोबर तुम्हाबाबत जिवंत असे राहू. प्रेज द लॉर्ड. जगामध्ये एकमेव असा धर्म आहे की ज्यामध्ये दुःख सहनाला महत्व आहे. एकमेव असा धर्म आहे की जो स्वतःची बुद्धी, शक्ती, सामर्थ्याच्या पलीकडे जाऊन म्हणतो की बलाने नव्हे पराक्रमाने तर माझ्या देवाच्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. आणि यामुळे आज आपण जे काही भाग, ज्याचा पहिला व दुसरा भाग आपण मागील दिवसामध्ये बघितलेलाच आहे की त्यामध्ये आम्हामध्ये काही नाही. परंतु काही नाहीचा अर्थ नाही की आम्ही लुळे, पांगळे, आंधळे, लंगडे आहोत. आम्ही आत्मिकरित्या जेव्हा निर्बळ आहोत, दुबळे आहोत, तेव्हा ख्रिस्तामध्ये आम्ही शक्तिवान आहोत. आणि संत पाऊल दुसरे कोरिंथ 12:9 मध्ये आपण मागे त्याच पानावर जर बघितलं तर 9व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की माझी कृपा, संत पाऊलाला देव म्हणतो, तुझ्यावर पुरेसी आहे. आणि पौल देखील म्हणतो की मी अशक्त आहे आणि त्यामुळे देवाच्या कृपेचा वर्धस किंवा लाभ मला मिळणार आहे. पुढे यस, अशक्तपणाची प्रौढी मी फार आनंदाने मिळवा. या जगामध्ये हे विचित्र स्टेटमेंट आहे. कोणी देखील अशक्तपणाबरोबर, दुबळेपणाबरोबर गर्व करत नाही. सगळेजण म्हणतात अरे काय करावं, मी अशक्त आहे हो सिस्टर, मला काम करता येत नाही हो, मी दुबळे, माझ्याकडे पैसे नाही, माझ्याकडे ज्ञान नाही, माझ्याकडे धन नाही, माझ्या कोणी ऐकत नाही. त्यामुळे आपण दुःखी राहतो, आपण निराश राहतो. आम्ही निश्चितच कधी कधी स्वतःला दोष देतो, कधी कधी परिस्थितीला दोष देतो आणि पुढे जाऊन आपण देवालाही दोष देतो की सगळ्यांना सगळं काही दिलं, मलाच का दिलं नाही, का मी अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये आहे. परंतु संत पाऊल याच्या पुढे म्हणतो की मी अशक्तपणाची प्रौढी, अभिमान हा फार आनंदाने, देवाला म्हणा धन्यवाद असो देवा की तू मला अशक्त बनवलेला आहे. म्हणा देवा तू मला अशक्त बनवलेलं आहे, त्याबद्दल धन्यवाद. परंतु हा प्रश्न तर कसले अशक्त, आपण तर चालते फिरते आहोत. परत एक बार मी आपल्या सर्वांना सांगतोय की पाऊलाला एक प्रॉब्लेम होता, पाऊलाला प्रॉब्लेम होता, परंतु तरी देखील आपल्याला एक बाब दिसून येते आणि तो पाऊला की वरच्या ह्याच्यात दिसले की पाऊलाला जेव्हा तिसऱ्या स्वर्गापर्यंत, पहिलीच लाईन ह्याच वर लिहिलेलं आहे, तिसऱ्या स्वर्गापर्यंत उचलून नेण्यात आलेलं आहे. संत पाऊल याला संधी मिळालेली आहे, तिथे जिथे परमेश्वर वस्ती करतो त्या राज्यात किंवा त्या स्वर्गात संत पाऊलाला नेलेलं आहे. त्यामुळे जगामध्ये फारच नगण्य लोक आहे, संत आहे जे तिथपर्यंत गेलेले आहे. आपण जेव्हा पाम बेटावर योहानाला प्रगटीकरण झालं तरी दृष्टांत झालेला, परंतु इथे लिहिलेलं आहे की सदेह किंवा विदेह मला उचलण्यात आलेले, असा आशीर्वाद आणि असा प्रकारचा सन्मान त्याला प्राप्त झाला. आणि त्यामुळे मी गर्वाने चढून जाऊ नये, मी गर्वाने चढून जाऊ नये. 7वं वचन मध्ये लिहिलेलं आहे, प्रगटीकरणाच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा म्हणजे मला ठोस मारण्याकरता सैतानाचं दूध ठेवण्यात आलेलं आहे, यासाठी की मी चढून जाऊ नये. बघा, देवाचं सामर्थ्य भरलेल्या व्यक्तीसाठी देखील देवाने प्रॉब्लेम ठेवलेले आहे.
समस्या ठेवलेली आहे. कारण की देवाला माहित आहे की जेव्हा व्यक्तीला मान मिळतो, जेव्हा व्यक्तीला यश मिळतं, जेव्हा त्याच्या सर्व मनीषा मनोरथ पूर्ण होतं, मग तो देवाला विसरून जातो आणि तो म्हणतो नाही माझ्यामुळे हे घडलेलं. याला प्रौढी हा शब्द वापरलेला आहे. घमेंड त्याच्यामध्ये येते. त्याला वाटतं की माझ्यासारखा कोणी व्यक्ती नाही. या सर्व यशाच्या मागे, या सर्व उन्नतीच्या मागे, या सर्व प्रगतीच्या मागे मी आहे. मी असं केलं, मी तसं केलं. आणि त्यामुळे काय होतं, आपण जेव्हा मीपणा जपतो तेव्हा आपण देवाला विसरतो. देवाने दिलेल्या आशीर्वादाला कमी लेखतो किंवा म्हणतो नाहीच आहे तू, माझ्यामुळेच मी यश प्राप्त केलं. आणि जगामध्ये फार असे लोक, असंख्य असे लोक आहे जे म्हणतात माझ्यामुळे घर, माझ्यामुळे संसार, माझ्यामुळे यश, माझ्यामुळे प्रसिद्धी, माझ्यामुळे घराणं, आणि अशा प्रकारच्या ते मोठे स्टेटमेंट करतात ज्यामध्ये घमेंड आणि सर्व प्रकारची प्रौढी दिसून येते. परंतु अशा लोकांच्या बद्दल देव स्पष्ट सांगतो की असे लोकांना देव म्हणत की तुझी आणि माझी कधी देखील ओळख नव्हती. मी हे करत होतो, मी ते करत होतो, मी भूत काढत होतो, मी संदेश देत होतो, मी आरोग्य, पण देव म्हणतो तुझी माझी ओळखच नव्हती. तू कोण आहे? तू कोणी नाही. तू जे काय करत होता माझ्या सामर्थ्याने करत होता. हो प्रियांनो, आणि यासाठी जेव्हा आपण हा भाग बघत आहोत की आम्हाला आत्मिकरित्या विशेष करून दुबळेपणा आहे, कदाचित शारीरिकरित्या व्याधी पण असतील, कारण ते समस्यामुळे आम्ही दुःखी असो, त्रासलेले असो, या सर्व गोष्टीमध्ये आम्ही अडचणीत असलेले दिसून येतो. संत पौल देखील अडचणीमध्ये असं आम्हाला दिसून येते. परंतु आपल्याला जेव्हा त्याचा अभ्यास करताना असं दिसून येत आहे की संत पौलाला देवाने सामर्थ्यशालीरित्या उपयोगात आणले. संत पौलाच्या जीवनाच्याकडे जर आपण बघितलं तर दोन भाग आपल्याला दिसतात. एका बाजूला जेव्हा त्याचं पाचारण झालं आणि प्रेषिताचे कृत्य 9 अध्याय आणि 15व्या वचनामध्ये देवाने त्याला पाचारण करण्याकरता सुरुवातीला सांगितलं की मी तुला कोणत्या लोकांसाठी निवडलेलं आहे. कारण की हा संत पौल अतिशय ज्ञानी होता, उच्च शिक्षित होता, त्याचप्रमाणे जातीवंत होता, यहुदी आणि इब्री लोकांपैकी एक होता. परंतु प्रेषिताच्या कृत्य 9 आणि 15 मध्ये देवाने त्याला त्या ज्ञानाचा, त्या टॅलेंटचा, त्या शिक्षणाचा देखील उपयोग करत काय म्हटलेलं आहे बघा, परराष्ट्रीयांमध्ये जाऊन तुला सेवा करायची. नंबर 2, राजांनुसार समोर तुला उभं राहायचं. आणि पुढे तो माझे निवडलेले पात्र आहे. म्हणा मी प्रभूचा निवडलेले पात्र आहे. प्रेज द लॉर्ड. मी प्रभूचा निवडलेले पात्र आहे. इथे आपल्याला असं दिसतं की संत पौल देखील निवडलेला पात्र होता, परंतु त्याच्यासाठी एक टार्गेट किंवा त्याच्यासाठी एक ध्येय किंवा उद्दिष्ट परमेश्वराने ठेवलेलं होतं की त्यांनी परराष्ट्रीयांमध्ये जावं, म्हणजे यहुदीतर लोकांमध्ये, ज्याला जेंटाइलिंग म्हणतात, त्यांच्यामध्ये सेवा करावी. दुसरं राज्यांच्या मध्ये जाऊन सेवा करावी. आता आपल्याला माहिती आहे की जो अशिक्षित आहे, गबाळा असेल, ज्याचं ज्ञान नाही, तो मोठ्या अधिकाऱ्यांच्या समोर, ज्ञानवंत लोकांच्या समोर उभं राहण्याना त्याचा कॉन्फिडन्स कमी होऊन जातो. ते म्हणाला अरे ह्याची इतकं ज्ञानवंत, इतका शिक्षित, उच्च, हायली क्वालिफाईड, ह्याच्या समोर मी काय बोलणार. आणि त्यासाठी परमेश्वराने त्याला या सर्व शिष्यांकडे प्रेषितामध्ये एक वेगळ्या प्रकारचा दर्जा दिलेला होता की तुला त्या लोकांमध्ये सेवा करायची. आणि आपल्याला माहित आहे की वचन देखील सांगतं की तू रोम मध्ये गेल्यावर त्या राजाच्या समोर उभयशीला आल्याशिवाय मी तुला मरण येऊ देणार नाही. बघा, आणि राजाला शिकवण्यासाठी ज्ञानवंत व्यक्ती पाहिजे, म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये त्याचा ज्ञानाचा, त्याच्या बुद्धिमत्तेचा, टॅलेंटचा उपयोग देवाने केला. परंतु दुसरी बाजू जेव्हा आपल्याला इथे दिसते, आत्ताच आपण वचन वाचलेलं आहे आणि 9व्या वचनामध्ये, आता 12:9 दुसरे करिंथमध्ये लिहिलेलं आहे की माझी कृपा तुझ्यावर पुरी आहे, कारण अशक्तपणा शक्ती पूर्णतेस येते, म्हणून मी विशेष करून अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवी. दुसऱ्या बाजूला संत पौलाने ही सेवा तर करायचीच आहे, परंतु दुसरी बाजू ही देखील दाखवली की देवाने म्हटलं तुझ्याकडे ज्ञान आहे, चांगली गोष्ट आहे, तू बुद्धिमान आहे, हे पण चांगलं आहे, तू चांगला वक्ता आहे, तू उत्तम वक्ता आहे, ही पण चांगली, तू चांगला धडाडीचा सेवक आहे, हे पण चांगलं आहे. परंतु
त्याबरोबरच जेव्हा तू माझ्या समोर आणि माझ्या सेवेकरता उभा राहतो, तुझे काही टॅलेंटचा उपयोग नाही. तुला मी नम्र करणार. आणि जेव्हा जेव्हा, एक लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा त्याला कुठेतरी असं वाटलं की मी आता चढत आहे किंवा माझ्यामध्ये घमेंड येते, त्वरित या दूताच्याबद्दल लिहिलेलं आहे की सैतानाचा दूत तो त्याला मागे खिचत होता आणि त्याची रिअल परिस्थिती दाखवत होता की तू कोणी नाही, तू कोणी देख, तू कुछ भी नहीं, मैं कुछ भी नहीं प्रभू. आपण ते गीतच गातो की कुछ भी नाही प्रभू. आणि ह्यामुळे प्रियांनो, आज आपण लक्षात ठेवा की जे नम्र आहे, बघा डोंगरावरील प्रदर्शनामध्ये असं लिहिलं नाही की जे फार ज्ञानी आहे, जे खूप पैसेवाले, जे खूप श्रीमंत आहे ते धन्य, असं लिहिलं का? नाही. ते नम्र आहे, जे दीन आहे, जे खरोखर दुःखी आहे, जे कष्टी आहे, जे विविध ते धन्य, ते धन्य म्हटलेलं आहे. कारण की त्यांच्यासाठी अनेक गोष्टी डोंगरावरील प्रवचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने मत्ती शुभवर्तमान 5व्या अध्यायामध्ये लिहिलेले आहे. यस प्रियांनो, आणि यासाठी आपण मागील दिवसामध्ये जे 4 विविध मुद्दे होते, ओजस 4 मुद्दे, ओजस 4 पॉइंट, त्यामध्ये पहिला मुद्दा आपण बघितले होते, ऍडमिट युअर विकनेसेस. म्हणजे तुमचे जे दुबळेपणा आहे, पहिला पॉइंट जो होता की तुमचा जो दुबळेपणा आहे त्याची कबुली द्या, त्याची कबुली द्या. मागच्या वेळेस मी घेतलेलं आहे, थोडंसंच मी घेतो आणि पटकन पुढे जातो. कारण की जर आम्ही दुबळे आहोत हे ऍडमिट करत नाही किंवा स्वीकारच करत नाही, तर मग आशीर्वाद मिळणार कुठून? ऍडमिट करणार नाही तर तुम्हाला आशीर्वाद मिळणार कुठून? ही बाब लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की लूक शुभवर्तमान, पेत्राचं उदाहरण दिलं की जेव्हा तो मासे धरायला गेला, रात्रभर त्यांनी प्रयत्न केला परंतु त्याला काही मिळालं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर त्याने स्वीकार केला की प्रभू, मी एवढा प्रोफेशनल मासे धरणारा फिशर आहे, परंतु मला यश मिळालं नाही. त्यांनी मदत मागितली नाही देवाकडे, परंतु देवाने त्याच्या तारूचा उपयोग केलेला होता. आणि परिणाम काय झालेला आहे? परिणाम हा झालेला आहे की देवाने, म्हणजे प्रभू येशूने म्हटलं काय, उजव्याकडे जाळे टाक, आणि माशांचा मोठा घोळका त्याला प्राप्त झाला. प्रेज द लॉर्ड. आणि त्यानंतर जे काय घडलेलं ते महत्वाचं आहे की त्यानंतर तो म्हणतो, प्रभूजी माझ्यापासून निघून जा, कारण की मी फार मोठा पापी आहे. प्रभूजी माझ्यापासून दूर जा, कारण की मी तुमच्या पात्रतेचा नाही, मी पापी आहे. तुम्ही एवढे धार्मिक, एवढे मोठे महान सेवक आणि संदेष्टे आहात, माझ्याकडे तुमचं काही काम नाही. परंतु येशूने परत एक वार त्याला म्हटलं की तू जरी आज मासे धरणारा, परंतु मी तुला काय करणार आहे? माणसे धरणार आहे. प्रेज द लॉर्ड. तू कमजोर आहे, तू वीक आहे, तू दुबळा आहे, तुला यश मिळत नाही, तुझा बिझनेस फसलेला आहे, परंतु देव म्हणतो की तू बिझनेस करायचा आहे. पण कोणाचा बिझनेस करायचा? माझा बिझनेस करायचा. प्रेज द लॉर्ड. इतक्या दिवस घरासाठी, इतक्या दिवस कुटुंबासाठी केलेलं आहे, आता मी तुझी जी जन्माचं उद्दिष्ट सांगतो. आणि जन्माचा उद्दिष्ट हा नाही की तू मासे धरायचे, तुझ्या जन्माचा उद्दिष्ट हा आहे की तू माणसे धरावायचे आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांनी काय केलं? ऍडमिट केलं, त्यांनी स्वीकार केलं की नाही प्रभूजी, मला जमत नाही, मी आहे प्रोफेशनल, परंतु मी आज अपयशी ठरते. हो प्रियांनो, आज तुम्ही आणि मी जर अपयशी ठरत आहे तर आपण स्वीकार करा देवाच्या समोर. देवाच्या समोर कहा की देवा, खरोखर मी या बिझनेसला अनेकदा प्रयत्न केला, या डील मध्ये अनेकदा गेलो, अनेक गोष्टी मी पुढे जाऊन करायचा प्रयत्न केला, प्रत्येक वेळेस मला अपयश 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 मिळते. असं का? असं का? प्रभूला विचारा, काय तुझी इच्छा आहे का हा व्यवसाय मी पुढे करावा? काय तुझी इच्छा आहे का की मी खऱ्या मार्गावर चाललेला आहे? आणि जर नसल तर मला तू योग्य मार्ग दाखव. प्रेज द लॉर्ड. मला खरा मार्ग दाखव. आणि वचनाने सांगतो की पेत्राने लगेच आपले जाळे सोडून त्याच्या मागे चालू लागला. प्रेज द लॉर्ड. बघा, देवाने त्याच्या जीवनामध्ये जो चमत्कार केलेला आहे, त्यामुळे त्याच्या जीवनाला टर्निंग पॉइंट मिळाले, टर्निंग पॉइंट त्याला मिळालेला आहे. आणि यासाठी प्रियांनो, अनेकदा आमच्या बिझनेसमध्ये, व्यवसायामध्ये अपयश येतं आणि आपण दुःखी होतो, कष्टी होतं की प्रभू हे काय चाललेलं आहे. आणि प्रभू तुम्हाला यशस्वी करून दाखवतो. प्रेज द लॉर्ड. तुमच्या ज्या मागण्या आहेत, तुमच्या गरजा आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही फसलेले आहात, ज्यामध्ये तुम्हाला ट्रॅप केलेले आहे, ज्यामध्ये तुम्ही नुकसानमध्ये, देव म्हणतो अरे तू आता ऍडमिट केलेलं, आता माझं कार्य बघ.
आणि देवाने त्याला यश दिलं. आणि त्यानंतर देवाने म्हटलं तू मासे तर मासे धर, परंतु तू मासे धरण्यासाठी निर्मित झालेला नाहीयेस प्रियानो. आज तुम्ही आणि मी निश्चितच आपल्या व्यवसायामध्ये प्रॉब्लेम मध्ये आहात, परंतु प्रॉब्लेमशी लढण्यासाठी तुम्हाला नाही, तर तुम्हाला अनेक लोकांच्या जिंकण्यामध्ये एक मोलाचं योगदान देण्यासाठी देवाने निवडलं. प्रेज द लॉर्ड. पण तुम्ही म्हणा हो प्रभू कसं काय जिंकला, साथे आम्हाला घरच चालवता येत नाही, कुटुंब चालवता येत नाही, आम्हाला कोणी मान पण देत नाही, आम्हाला कोणी सन्मानही देत नाही. देव म्हणतो ते काम तुझं नाही, हे युद्ध तुझं नाही, हे युद्ध माझं आहे. प्रेज द लॉर्ड. तुला नुसतं चालायचं आहे, तू काठी हातामध्ये घे मोशे, नुसते पाण्यावर आपट बघ, चमत्कार पुढचं मी करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ते लाल समुद्राचे तांबड्या समुद्राचे काय झालेले 2 भाग झालेले. यस प्रियांनो, समस्या देव जिंकण्यासाठी सर्वात पहिले काय करायचंय, तुम्हाला ऍडमिट करायचंय, स्वीकार करायचंय. हर्षू सेकंड पॉइंट, पॉइंट 2 आहे ना, दिले ना मी तुला सगळं ते. आणि सेकंड पॉइंट मध्ये लिहिलेलं आहे, हा पण मागच्या वेळेस झालेला मुद्दा आहे, की आपल्या अशक्तपणाबद्दल आपण काय राहायचं, समाधानी राहणं देखील गरजेचं आहे. बी कंटेंट विथ युअर विकनेसेस. आपण सगळेजण म्हणते अहो असं समाधानी राहिलं तर मग आम्ही तर कधीच प्रगती करणार नाही फळक साहेब. कारण की अशक्तपणाबद्दल जर मी समाधानीच राहिलो, जसं काही संत पौलाने आपल्याला सांगितलेलं आहे की मी आनंदाने त्याची प्रौढी मिळवल, अशा प्रकारचे लोक आम्ही एवढे संत नाहीये की रडतच राहायचं आणि परमेश्वराकडे प्रार्थना करी. परमेश्वर म्हणतो की तुझ्यावर माझी कृपा पुरेशी आहे, ते कधीच दूर होणार नाही. मग काय फायदा देवा तुझा, हा तू चमत्कार करणारा, अद्भुत गोष्टी करणारा, पण तू माझ्यासाठीच काहीच करायला तयार नाही. आणि आयुष्यभर आपण स्वतःसाठीच मागत राहतो. परत एक बार रिपीट करतो, असे लोक जे आहे मला दे मला दे मला दे मला, देव देतच नाही. देव म्हणतो अरे हे शेवटपर्यंत राहणार आहे भाऊ तुझ्या जीवनात, तुला पुढच्या गोष्टीकडे न जाता तू तिथंच का लटकत आहे. इथे संत पौलाने किती वेळेस प्रार्थना केली हा काटा त्यांच्या जीवनातून दूर व्हावा, सांगा बरं. किती वेळेस प्रार्थना केली, वाचूया त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. 8वं वचन 2 कोरिंथ 12:8. किती वेळेस विनंती केली, 3 वर्ष, 300 वेळेस, 3000 वेळेस नाही, किती वेळेस, 3च वेळेस. पाऊल रोज प्रार्थना करणार होता. 3 वेळेस म्हणजे 3 दिवसात त्याने संपवली असेल, परंतु त्यानंतर त्यांनी परत प्रार्थना केली का, नाही केली. देवाने म्हटलं नाही नाही नाही, तू किती प्रार्थना, 3 लाख वेळेस प्रार्थना कर. हा जो प्रॉब्लेम आहे तो मी तुझ्या जीवनातून कधी देखील दूर होऊ देणार नाही. कारण की ज्या दिवशी हा प्रॉब्लेम दूर झाला त्या दिवशी तुझ्या जीवनामध्ये प्रौढी येईल, घमेंड येईल, आणि तुझी सेवा आणि मिनिस्ट्री जी माझ्यासाठी ती नष्ट होणार. आणि यासाठी प्रियांनो सेकंड पॉइंट मध्ये की तुम्हाला आणि मला काही समस्याबद्दल देवाला स्तुती धन्यवाद देत समाधान व्यक्त करायचं की प्रभू कमीत कमी जीविताच्या भूमीवर तर तू ठेवलं. कधी माझे हातपाय दुखत आहे, माझा प्रॉब्लेम आहे, परंतु निदान हातपाय तर दिलेला आहे. येस, माझ्या डोळ्यामध्ये माझ्या घरामध्ये आर्थिक समस्या आहे, परंतु निदान 2 वेटीची पोळी तर तू दिलेली आहे. परंतु मी माझ्यासाठी मागणार नाही, कारण की मी या जगासाठी निर्मित झालो नाही. मी त्या सियोन देश हमारा है देश रहते हम परदेश त्याच्यासाठी निर्मित झालो. परंतु मला इतरांसाठी प्रार्थना करण्यासाठी देवाने निर्मित केलं. प्रेज द लॉर्ड. तो माझा शेजारी, ती माझी बहीण, तो माझा भाऊ प्रॉब्लेम मध्ये, समस्यामध्ये, अडचणीमध्ये, आणि देव म्हणतो तिच्यासाठी प्रार्थना कर, मग तुला उत्तर मिळेल. लोक हिनवतात, पौलाला हिनवलं असते लोकांनी, काय स्वतःच्या जीवनामध्ये तेवढं प्रॉब्लेम आहे, काय आमच्यासाठी प्रार्थना करतो. परंतु त्यांचे प्रार्थनेचं उत्तर मिळत होतं. पौलाने जिथे जिथे इतरांसाठी प्रार्थना केली देवाच्या सामर्थ्याने ते सर्वांना बरं आरोग्य आणि सामर्थ्याचा लाभ मिळतो, पण स्वतःच्या बद्दल त्याला लाभ मिळणार होत नव्हता आणि कधीच मिळणार नव्हता. हो प्रियांनो, देव म्हणतो जर तुला मी निवडलेला आहे तर तू स्वतःचा नाहीये, तू माझा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि देवाने आपला एकुलता एक पुत्र कोणासाठी ठेवला, आम्हासाठी दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. स्वतःसाठी राखून ठेवला का देवाने? परमेश्वराने आपल्या एकुलता एक स्वतःसाठी राखून जगाला दिलंय. त्याचप्रमाणे तुम्ही जर त्याचे पुत्र आणि कन्या आहे तर तुम्ही जगाचे नाही.
तुम्ही जगाची सेवा करण्यासाठी आहात, स्वतःसाठी नाही तर जगाची सेवा करण्यासाठी आहात. आणि यासाठी प्रियांनो त्याचं समाधान बाळगणं गरजेचं आहे. अनेक लोकांच्या बद्दल मी बघतो त्या किरकिर कटकट करता, पाळक साहेब असं, पाळक साहेब तसं. अहो किती त्या प्रार्थना केली, हो पाळक साहेब एवढा उपवास केला, प्रार्थना केला, नाही मिळत उत्तर. जाऊ द्या, सोडून द्या. देवाची इच्छा असेल तर योग्य वेळी तुम्हाला देईल. प्रेज द लॉर्ड. काय देवाला तुमची समस्या माहित नाही का? माहित आहे. काय देवाला दिसत नाही का? दिसत आहे. तुम्ही प्रार्थना केली नाही का? केली आहे. तुम्ही उपवास केला नाही की? यस केलेला आहे. समस्या दूर होत नाही. मग आता देव निश्चितच परत परत त्याच्याकडे मागू नका, पुढे जा. प्रेज द लॉर्ड. पुढे जा. बरं की जर तुम्ही पुढे गेले नाही तर तुम्हाला देव निश्चितच सेवेपासून दूर जाताना बघणार आहे. कालच एक फ्युनरल होता बोर्डे साहेबांचा, आज देखील परत एकदा फ्युनरल केलेला आहे सकाळी. आणि ते व्यक्ती जे होते, ते वृद्ध व्यक्ती होते, बोर्डे साहेब 91 होते. काल आज पगाराची फ्युनरल केली, 86 होते. ते गेले. ते गेल्यानंतर जग थांबल का हो? त्यांचे घरचे थांबतील का? नाही. सगळ्यांना माहिती आपल्या घरामध्ये प्रॉब्लेम आल्या, समस्या आल्या, आणि त्या व्यक्तीने जोपर्यंत होता तोपर्यंत राहिला. ज्यांनी दिले त्यांनी नेले, धन्यतेचे नाव. आम्ही दुःखात आहोत, आम्हाला वेदना होतात, त्यांच्यामुळे आमचे अनेक कामं अडतील, अनेक आशीर्वाद ते देवापासून जे आम्हाला प्राप्त होते तो आम्हाला मिळणार नाही. परंतु तरी देखील आम्हाला थांबता कामा का? कारण की आम्हाला अद्याप जिवंताच्या भूमीवर देवाने ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे निश्चितच अशक्तपणा घरामध्ये आलेला आहे, समस्या ही आलेली आहे, अडचणी आमच्या जीवनामध्ये आलेल्या आहे, एकटेपणा आमच्या जीवनामध्ये आलेला आहे. परंतु आम्ही देवाच्या साठी समाधानी आहोत. प्रेज द लॉर्ड. की प्रभू तू जोवर हा आशीर्वाद माझ्यासाठी ठेवला होता, मी धन्यवाद देतो. आज गेलेला आहे त्याबद्दल देखील धन्यवाद देतो. प्रेज द लॉर्ड. कारण की मला ही गोष्ट तू शिकवलेली आहे की योबाप्रमाणे ज्याने दिले त्याने नेले, धन्यतेचे नाव. तुझे संकल्प माझ्यासाठी हिताचे आहे, मी त्याला कधी देखील दोष देणार नाही. योबाने आपल्या मुखातून आपल्या सर्व लेकरं गेले, संपत्ती गेले, धन गेले, पण त्याबद्दल परत देवासमोर एक शब्द देखील विरोधात काढला नाही किंवा देवाला दोष दिलेला नाही. तर तो मित्रांसाठी प्रार्थना करताना दिसतो. प्रेज द लॉर्ड. आणि दोष देणाऱ्या मित्रांना काय म्हटलं देवाने? की हा तुमच्यातून जेव्हा प्रार्थना कराल तेव्हा तुमच्यावरचा क्रोध दूर होणार आहे. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, अनेकांच्या समस्या दूर करण्यासाठी, अनेकांवर शाप दूर करण्यासाठी, अनेकांच्या क्रोध देवाचा आणि शाप आणि समस्या दूर करण्यासाठी देवाने तुम्हाला निवडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. एकच गोष्ट लक्षात ठेवा की देवाला हे सगळं काही काम करण्यासाठी देवदूत पण पाठवून करू शकतो की नाही? मग तो पाठवता का देवदूत? नाही. देवदूताचं कार्य तिथे आहे. इथे जगाचे देवदूत तुम्ही आणि मी आहात. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्हाला आणि मला जबाबदारी दिलेली आहे. आणि त्यामुळे देवदूतांना तुमचा आणि माझा हेवा वाटतो की बघा देवाचं एवढं महान कार्य करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने यांची निवड केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. देवदूताला हेवा वाटतो, परंतु आम्हाला त्याचं काही देखील महत्व नाही. यासाठी जेव्हा अशक्तपणा येते, जेव्हा इथे संत पौल इथे स्पष्ट सांगतो की मी जेव्हा अशक्त आहे तेव्हा ख्रिस्तामध्ये मी सशक्त आहे. जेव्हा मी अशक्त आहे, म्हणा, जेव्हा मी अशक्त आहे तेव्हा देवामध्ये मी सशक्त आहे. कारण की अशक्तपणामुळे काय काय लाभ प्राप्त होता? पहिली गोष्ट जी होते की आम्ही देवावर अवलंबून राहायला शिकतो. कशावर अवलंबून राहायला शिकतो? देवावर. याच एखाद्या व्यक्तीचा वृद्ध झालेला आहे आणि त्याचे पाय आणि त्याचे शरीर साथ नाही देत, तर तो काठी वर अवलंबून राहतो, कोणातरी सपोर्टवर अवलंबून राहतो. त्याचप्रमाणे आम्ही जेव्हा दुबळेपणामध्ये येतो, अशक्तपणामध्ये येतो, तेव्हा आपण कोणावर अवलंबून राहतो? देवावर. कारण की आमची काठी आणि आमची लाठी तो देव आहे. प्रेज द लॉर्ड. तुझी आकडी आणि काठी मला धीर देतात. प्रेज द लॉर्ड. बळ देतात. ती कदाचित काठी स्वरूपात आमच्या हातात दिसत असली, परंतु स्तोत्र 23 प्रमाणे ते तुम्हाला आणि मला धीर आणि सांत्वन देतात. घाबरू नको, भिवू नको, मी तुला पडू देणार नाही, मी तुला पडू देणार नाही. दुसरी गोष्ट मी मागच्या वेळेस पण सांगितले की या दुर्बळतेमुळे आमचा अहंकार हा नियंत्रणात राहतो. हा अहंकार नियंत्रणात राहतो. अनेक जण आपल्या मोठा बंगला घेतात, घर देतात, त्याला हे आम्ही केलं,
हे आम्ही तयार केलेलं आहे, आम्ही हे सुंदर तयार केलं, हा बगीचा आम्ही तयार केला, ही गाडी आमची आहे, हे आम्ही केलेलं आहे. अशा प्रकारे ते हे चुकीचं नाही. यस, तुमचे श्रम देवाने आशीर्वादित केलं त्यामुळे लाभलेलं आहे. परंतु एकच लक्षात ठेवा की त्या श्रमाला यश देणं देवाच्या हाती आहे. प्रेज द लॉर्ड. जगामध्ये आज अनेक लोक आहे, अनेक श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे धन आहे, पैसा आहे, संपत्ती आहे, परंतु ज्या कारणासाठी त्यांनी जपलेलं आहे ते कारणच जगात नाही. मुलाबाळांसाठी कमवलं, मुलं बाळा वाया गेले किंवा मुलं बाळा राहिलेच नाही जगामध्ये. कोणासाठी मी केलेलं असं म्हणून त्यांचं जीवनात जे काही श्रम आहे क्षणात धुळीत मिळतं. हो प्रियांनो, हा पैसा, हे धन, हे सौंदर्य, हे सामर्थ्य, ही शक्ती, हे विजय, हे यश अनेकदा आम्हाला देवाच्या मध्ये अहंकाराकडे घेऊन जातात. आणि जर आम्ही दुबळेपणाचा बद्दल प्रौढी मिळवतो तर ऑटोमॅटिकली आम्हाला कळतं की यस, थँक्यू. आपण म्हणणं प्रभू धन्यवाद देतो, जरी मी मेहनत केली, जरी मी श्रम केलं, परंतु शेवटी यश तू मला दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आपण उपकार स्तुतीची प्रार्थना करतो, आपण पुढे येतो, माईकवर म्हणतो मी साक्ष देणारा पाळक साहेब. आणि त्याद्वारे की जरी मी विविध ठिकाणी डॉक्टरच्याकडे गेलो, मेडिसिनच्याकडे गेलो, परंतु डॉक्टर, मेडिसिन, औषध याला देखील यश देवा तू दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे मी त्याचे आभार मानन आणि यामुळे यश पण मिळालं आणि देव पण माझ्यावर बाजूने राहिला. प्रेज द लॉर्ड. तिसरी गोष्ट यामध्ये लाभ हा होतो की देवाबरोबर सहभागिता वाढते. आपण हिंदीमध्ये अनेकदा म्हणतो दुःख में स्मरण सब करे, सुख में करे न कोई. आणि सुख में स्मरण सब करे तर दुःख काहे को होय. कबीरदासने एक सुंदर असं म्हटलेलं आहे की दुःख में स्मरण, जे काही दुःखी आहे, कष्टी, ते देवाचं स्मरणच करतात. परंतु जर सुखी असताना जर तुम्ही देवाला धरून राहिलं तर कदाचित दुःख तुमच्या जीवनात येणार नाही. परंतु आपली मनोवृत्ती ही आहे की जेव्हा आपल्याकडे सगळं काही चांगलं आहे, रिकामे बेंचेस का, कारण की आता ते सगळे जे काही कमवलं, जे काही मेहनत केली, त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या ऐश्वर्यामध्ये ते जोडतात. ते किसके लिए कमाए, मेरे लिए कमाए, मेरे को मजा लेने दो ना भाई जिंदगी. पैसा मी राब राबतो, मग शनिवार रविवारी मी मजा नाही करणार तर कोण मना करणार. कोणासाठी पैसा कमवतो? माझ्यासाठी कमवतो. मग त्या पैशाचा उपयोग. आणि अशा प्रकारे मिळाला जे काही तुम्हाला लाभ आहे ते मी कमवलंय, त्यामुळे मी त्याचा आस्वाद घ्यावा. परंतु जे म्हणतो की नाही नाही नाही, मला कितीही लाभ जरी झालेला आहे, परंतु देवाने मला दिलेल्यामुळे मी त्या लाभाचा एक हिस्सा, दशमांश प्रभूला देणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि अनेक जण आपल्या मंडळीमध्ये दशमांश देतात. त्याचप्रमाणे तो हे म्हणतो की मला आज जेव्हा यश मिळालेलं आहे, त्या यशामध्ये मी प्रयत्न केले, परंतु त्या प्रयत्नाला यशवंत करणारा माझा येशू माझ्या बरोबर होता. प्रेज द लॉर्ड. हा अहंकार दूर होतो आणि ही नम्रता तुमच्यामध्ये येते आणि अशा अवस्थेमध्ये देव दुप्पट आशीर्वाद देतो. प्रेज द लॉर्ड. कारण की काय घडलेलं आहे, आपण या यशासाठी देवाला काय दिलेलं आहे? श्रेय दिलेलं आहे. परंतु जेव्हा आपण स्वतःला श्रेय देतो तेव्हा आमच्या जीवनामध्ये नुकसान होतं. आणि त्यामुळे जगातले जे काही लोक होते ते पण चुकलेले होते. आता आपण काही लोकांच्याकडे जाणार आहोत आणि त्यामध्ये पहिला जर व्यक्तीच्याकडे गेले मोशे. मोशेला परमेश्वराने बोलावलं है ना, आणि मोशे लगेच तयार झाला की नाही नाही, चला चला चला, आता मी जातो, फारोच्या समोर उभा राहतो आणि गुलामीतून सोडतो. तयार झाला का तो? नाही नाही नाही, मी तर भित्र आहे, मला तर बोलता येत नाही, मी तर रागिष्ट आहे. आणि तो नाही म्हणतो, परमेश्वर नाही जाणार, कोणाला दुसऱ्याला पाठव, मी जाणार नाही. परमेश्वर चिडला शेवटी त्याच्यावर. आपल्याला माहिती आहे मोशे रागिष्ट होता आणि मोशेला काय सांगितलं होतं, ती काठी घेऊन त्या खडकाला नसता स्पर्श कर, म्हणजे पाणी सगळ्यांना मिळेल. त्याने स्पर्श केला का? काय केलं त्याने? काठी आपटली त्याने आणि पाणी तर मिळालं, परंतु परमेश्वराला ती बाबा आवडलेली नाही. परमेश्वराने त्याला 10 आज्ञा दिलेल्या, पाट्या घेऊन तो उतरलेला आहे. जेव्हा लोकांना पापामध्ये त्यांनी बघितलं, त्यांनी काय केलं? त्या पाट्या फोडून टाकल्या. बघा, देवाने दिलेली पाटी आणि तो किती रागात होता, रागविष्ट होता की त्या पाट्या तो फोडून देतो. परंतु पवित्र वचना गणना 12:3 मध्ये, आता मी एवढं काढायला लावणार नाही, देव म्हणतो जगातला सर्वात नम्र माणूस मला सापडलेला आहे. गणना 12:3 मध्ये त्या व्यक्ती जो इतका क्रोधाविष्ट होता, रागिष्ट होता, ज्याने मर्डर पण केलेला, आपल्याला माहिती आहे ना, इस्रायली लोकांवर जेव्हा अन्याय होत होता सुरुवातीला त्यांनी काय केलेलं आहे?
फारोच्या त्या मिस्री लोकाला मारलं म्हणजे इतकं. आणि गणना 12:3 मध्ये काय म्हटलेलं आहे बघा, अरे बापरे हे कसं काय, अरे एवढा रागिष्ट मर्डर करणारा, देवाच्या पाट्या फोडणारा, देवाच्या आज्ञा मोडणारा, आणि देव काय म्हणतो, हा जगातला सगळ्यात नम्र व्यक्ती. आणि कशामुळे नम्र झाला, कारण की तो देवाच्या मागे चालण्यासाठी सज्ज होता. यस, तो चुकला. या 3 चुका मी तुम्हाला दाखवल्या. तो चुकला, परंतु परत एक बार नम्र होऊन तो म्हणे की मला काय करायचं तर कर, पण या इस्रायली लोकांना या दुधामध्याच्या प्रदेशापासून तू वंचित ठेवू नको. नम्र झालेला आहे. दुसऱ्या व्यक्तीच्याकडे जर आपण बघितलं तर गिदोन जो होता, एक शास्त्री होता, आणि तो भित्रा होता. तो काय करत होता, गव्हाची मळणी कुठे करत होता, द्राक्ष मळ्यामध्ये करत होता. आणि मिद्यानांपासून तो घाबरलेला होता. तेव्हा देवदूत आला आणि त्याला म्हणतो, अरे बलवान वीरा. तो घाबरला, अरे म्हणणं मी एवढा भित्रा व्यक्ती घरात लपून बसतो, मला बलवान वीरा म्हणतो. आणि नुसतं बलवान वीरा म्हटलं नाही, की आता त्या राष्ट्राच्या सुटकेसाठी आम्ही तुझा उपयोग करणार आहे. आणि आपल्याला असं दिसत आहे की त्याचा उपयोग देवाने करत असताना त्याला जो भित्रा होता त्याला काय बनवलं, बलवान वीर म्हणून, शास्त्र म्हणून कुठे बसवलेला आहे, इस्रायल लोकांचा शास्त्र जज म्हणून त्याचा उपयोग केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. बघा, रागिष्ट होता, चुकीची गोष्ट आहे, परंतु देवाने त्याचा स्वीकार केला. भित्रा होता, त्याचा स्वीकार केला. त्याचप्रमाणे अब्राहम हा लबाड पण होता. आपल्याला माहिती आहे 2 वेळेस आपली पत्नी, काय नाव होतं अब्राहमाचे, साराला काय म्हटलं, बहीण. का, कारण की मला मारून टाकतील, मला मारून टाकतील. म्हणून मिसर देशामध्ये जाऊन 1 वेळेस नाही 2-2 वेळेस तो काय करतो, फसवतो. तो लोकांना फसवतो. आणि ते फसवणूक उघडकीस पण येते, आपल्याला माहिती आहे, त्याचा अभ्यास केलेला आहे, की 2दा तो आपल्या पत्नीला बहीण मानून पुढे नेतो. आणि तरी देखील देवाने त्याला काय म्हटलं, तो माझा प्रिय मित्र आहे. पुढे हेच म्हटलंय की तू राष्ट्राचा पिता आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर किती आनंदाने म्हणतो की मी कोण आहे, तर मी अब्राहम, इसाक आणि याकोबाचा देव आहे. बघा, लबाड व्यक्ती, फसव व्यक्ती, परंतु जेव्हा तो देवाच्या समोर नम्र होतो, देव त्याला किती मोठा सन्मान देतो. त्याचप्रमाणे पेत्राच्या बद्दल पण माहिती आहे, अतिशय रागविष्ट व्यक्ती होता, कडक व्यक्ती होता, लबाड होता, पलटी खाणारा होता. येशूला त्याने नाकारलेलं आपल्याला स्पष्ट दिसतं. वारंवार येशूच्या काही गोष्टी त्याला पटलेल्या नाहीये, तरी देखील येशू ख्रिस्ताने त्याला काय आश्रय की पेत्रा म्हटलेल्या खडकावर मी मंडळी रचन. प्रेज द लॉर्ड. बघा, सगळेजण चुकणारे. आता आपण म्हणू हे संत किती महान आहे, यांची जर मी मोठी यादी काढली आणि प्रत्येकाचं नाव घेऊन मी सांगू लागलो तर प्रत्येकाच्या मध्ये प्रॉब्लेम होते, प्रत्येकामध्ये समस्या होते. परंतु देवाने असं म्हटलं की तू समस्यामुळे तू माझ्या लायकीचा नाही, समस्यामुळे म्हटलं की तुला मी सोडून देणार आहे, तुझ्यावर माझ्या नाही. परमेश्वराने तरी देखील त्याला सांभाळलं, त्याला घडवलं. त्या गोष्टी ज्यामुळे त्याची सेवा होऊ शकत नव्हती ती गोष्ट त्याच्यातून दूर केली. म्हणजेच त्याला काय केलं, नम्र केलं. आणि नम्रतेमुळे काय लाभ झालेला आहे, त्याला जसं अब्राहमाला काय म्हटलेलं आहे की तो राष्ट्राचा पिता झालेला आहे. पेत्राला काय म्हटलंय, मंडळी तुझ्याद्वारे. गिदोनाला काय म्हटलं, बलवान वीर आणि जज किंवा शास्त्री बनवलं. आणि जसं आता आपण सुरुवातीला बघितलंय, मोशेला काय म्हटलेलं, सगळ्यात नम्र व्यक्ती, जगातला व्यक्ती. ही गोष्ट देवाला तुम्हामध्ये पण दिसते, आम्हामध्ये पण दिसते की आमच्यामध्ये अयोग्यता आहे, दुबळेपणा आहे, अपात्रता आहे, परंतु देव तुम्हाला सोडून देणार नाही. परंतु ह्या प्रत्येक व्यक्तीने काम केलं देवाचं. प्रेज द लॉर्ड. नुसतं घर बसलं नाही त्याला मिळालेलं. जरी दुबळ्या अपात्र, पण देवाने जेव्हा जबाबदारी दिली, भलेच बळबळ पुढे ढकललं देवाने त्यांना, परंतु त्यांनी शेवटी देवाचं काम केलं. त्यांनी देवाची सेवा केली, देवासाठी पात्र बनण्याचा प्रयत्न केला. देवाने त्यांना नम्र केलं आणि नम्र केल्यामुळे त्यांना जगामध्ये आज फार मोठा सन्मान आहे. पवित्र शास्त्रामध्ये आज फार मोठा सन्मान आहे. हो प्रियांनो, आज तुमची दुर्बलता जेव्हा तुम्ही ऍडमिट करता, स्वीकार करता, आणि जसं आता मी तुम्हाला सांगितलं की दुर्बलतेमध्ये तुम्ही परत एक बार समाधानी राहतात. यस, मी दुबळा आहे तर दुबळा आहे, कमजोर आहे तर कमजोर आहे, चलेगा, परंतु मी देवाचा मुलगा आणि देवाची मुलगी आहे. प्रेज द लॉर्ड. मला दुबळेपणा चालेल, मला गरिबी चालेल, माझ्यामध्ये अत्याचार झालेले चालतील, माझ्या समस्या असतील चालेल, पण तो देवा तू मला सोडू नको. प्रेज द लॉर्ड.
कारण की जिथे मी कमी आहे माझा देव माझ्या बाजूने उभा राहणार आणि मला विजयी करणार. प्रेज द लॉर्ड. तो तुला विजयी करणार. आणि पैसा आला, आरोग्य आलं, सौंदर्य आलं, पद आलं तरी मी नेहमी विजयी होईल. कदाचित जगात होईल पण मी विजयी. परंतु शेवटी काय होणार आहे की श्रीमंताच्या देवाच्या राज्यात जाणं, गर्विष्ठ लोकांचं देवाच्या राज्यात प्रवेश करणं, घमेंडी लोकांचं देवाच्या राज्यात प्रवेश करणं कठीण आहे. कारण की ते कोणासाठी जगतात? स्वतःसाठी जगतात. ते स्वतःसाठी जगतात. आणि यासाठी प्रभू येशू ख्रिस्त त्या सिंहासनावर बसलेला होता, त्या वैभवामध्ये होता. देवदूत त्याची स्तुती करत होते, सैन्य त्याची निश्चित सर्व योजना सिद्धीस नेत होते, सराफिम संरक्षणासाठी. तरी देखील त्याने त्याचा त्याग करून तो दासाचं स्वरूप धारण करतो. आणि परिणाम काय होतं? जगात सबसे उच्च नाम, सर्वोच्च जागा त्याला प्रभू मध्ये मिळाली की त्याच्या नावाने आकाश, पृथ्वी आणि पृथ्वी खाली प्रत्येक गुडघा टेकला जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. का? कारण की त्यांनी स्वतःला नम्र केलं, दासाची चित्तवृत्ती त्यांनी धारण केली. आज प्रियांनो, आम्ही कोणत्या दृष्टिकोनातून देवाकडे बघतो? आणि जर आम्ही देवाच्या समोर आपल्या दुबळेपणाचा कबुली देतो आणि त्याबद्दल समाधानी, नो प्रॉब्लेम प्रभू, मी प्रार्थना केली, देवाने ऐकली नाही, मी सारखं सारखं मागणार नाही. अनेक जण सारखे मागेच लागतात देवाचे. आणि ते म्हणतात ते पवित्र शास्त्रामध्ये लिहिले ना, ती विधवा सारखी 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 जाऊन मागायची, मग ते देवाने कंटाळून किंवा त्या जजने कंटाळून त्याला सगळं काय दिलं, म्हणून मी ते सारखं सारखंच मागत राहते. हो प्रियानो, कुठेतरी देवाचं पण ऐका. आपण बडबड बडबड जे सुरू करतो पहिल्यापासून तर शेवट्यापर्यंत मागतच राहतो. देवाला तुम्हाला आणि मला भिकारी बनवायचं नाही. तुम्ही आणि मी राजपुत्र राजकन्या. प्रेज द लॉर्ड. मागणारे लोक असतात, भिकारी. देणारे लोक असतात, ते दानशूर लोक असतात. देवाची इच्छा नाही की तुम्ही नुसतं मागत बसावं, तुम्ही देणारे व्हावं. देणारे व्हावं म्हणजे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी प्रार्थना करणार, देव त्यांना देणार. प्रेज द लॉर्ड. तुमच्याकडे काही नाही, माझ्याकडे काही नाही, माझ्याकडे धन नाही, माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे ज्ञान नाही, माझ्याकडे कदाचित धार्मिकता नाही, माझ्याकडे प्रार्थना करण्याचा आत्मा नाही, परंतु माझ्याकडे एकच गोष्ट आहे की मी कळवळीने भरलेलं, मला समोरच्याचं दुःख दिसतं, मी त्याच्यासाठी मागेन आणि माझा देव त्यांना देईल. प्रेज द लॉर्ड. मग आता ह्या प्रार्थनेचा आशीर्वाद कोणाला मिळणार आहे? जो प्रार्थना करत आहे त्याला मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे की नाही? जो प्रार्थना करत आहे त्याला आशीर्वाद मिळणार आहे. का तुम्हाला मिळणार आहे? का देव त्याला डायरेक्ट देऊ शकत नाही का? देऊ शकतो देव डायरेक्ट, परंतु मग तुमचा आणि माझा उपयोग काय याच्या कामात? तुम्ही माझे निवडलेले पात्र आहात, तुम्ही माझे सेवेकरी आहात, तुम्ही याजक आहात. आणि जर आहे तर मग तुमची आणि माझी मध्यस्थीची सेवा, रदबदलीची सेवा दिसायला पाहिजे, तेव्हाच अवॉर्ड मिळेल. काहीच केलं नाही तर अवॉर्ड कशाचं मिळणार? परंतु प्रियांनो, जगामध्ये बहुतांशी लोक जे ख्रिस्ताला ओळखत नाही, ते स्वतःसाठी, स्वतःच्या घरासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी जगतात. आणि त्यामुळे कधी कधी त्यांना अनेक गोष्टी मिळतात देखील, परंतु मिळाल्यानंतर पण ते देवाला विचारत नाही. परंतु जे सेवक, आत्ताच आपण एक यादी बघितली, त्यांना बहुत मिळालं, परंतु त्यांनी देवासाठी ते बाजूला ठेवलं आणि त्यांनी म्हटलं की मी अशक्त असेल, मी गरीब असलं तरी चालेल, परंतु मी देवाच्या ठाई सशक्त आहे. आणि ह्यासाठी प्रियांनो, ही बाब लक्षात ठेवत असताना तिसरा आणि शेवटला मुद्दा घेतो आणि संपवतो की आपल्या कमकुवतपणाच्या बद्दल आपण प्रामाणिक असावं. म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये ऑनेस्टली शेअर युअर विकनेसेस. ऑनेस्टली शेअर युअर विकनेसेस. की प्रभू, मी कमी आहे, मी दुबळा आहे, हे मी जाणतो, आणि हे कोणाच्या जवळ कबूल करायचं आहे? देवाच्या समोर. अनेक लोकांना सवय असतं, जे पण भेटला, बाई लय वाईट आहे माणसं, काही सर नाही करा, काही करा ना, काही हातात घेतलं यशच मिळत नाही. इथे मुलं बघा तर तो वाया गेले, नवऱ्याचं तर काही विचारूच नका. घरामध्ये पण येतो पैसा, पण म्हणे एका फाटकाच खिसा आहे आमचा, सगळं गळून पडतं. पहिले 2-4 आठवडे ठीक जातात, शेवटल्या आठवड्यामध्ये काहीच टिकत नाही. परत आपला हात घेऊन लोकांना कधीच त्यांच्या जीवनामध्ये समाधान हा शब्दच येत नाही. ते नेहमी रडतात रडतात रडतात. कोणाच्याकडे रडतात? ते लोकांच्या समोर रडतात. त्यामुळे तुमची आणि माझी काय इमेज प्रतिमा तयार होते. काही लोक लांबून होतात, अरे ती बाई आली, आता कटकट करायला पाहिजे, चला जाऊ द्या.
असं म्हणून रस्ते बदलून निघून जातात लोक पुढे पुढे. काय तीस 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 कट कट, काय म्हणणार सासू सुनाच्या बद्दल बोलणार, काय म्हणणार ते जावई आणि नंदेबद्दल बोलणार, तीच बडबड बडबड करणार. आपला 100 वेळेस ऐकून ऐकून आता कान पिकले आमचे. तीच ना चला दुसऱ्या रस्त्याने चालू लागतं. काहीच नाही तुमच्यामध्ये. तुम्ही काय मिळवत आहात, तिची सहानुभूती मिळून तुम्ही कोणतं यश प्राप्त करणार आहे. हा थोड्या वेळ तुम्हाला बरं वाटेल की माझं दुःख कोणाला तरी सांगितलं, त्यामुळे थोडंसं तुम्हाला सांत्वन मिळतं, थोडंसं धीर मिळतं. परंतु एकच लक्षात ठेवा की अशा करणाऱ्या व्यक्तीच्या बद्दल फार समाजामध्ये किंवा मित्रमैत्रिणीमध्ये फार रिस्पेक्ट असतो का त्याच्याबद्दल? ही बाई कायम रडतच राहते. हो प्रियांनो, देवाला हे आवडणार नाही. प्रेज द लॉर्ड. येशूसाठी जेव्हा स्त्रिया रडत रडत त्याच्या मागे चाललेल्या होत्या, यरुशलेम मध्ये वधस्तंभावर येशू चालला असता, येशू ख्रिस्ताने काय म्हटलेलं आहे, रडा माझ्यासाठी. किती दुःख सहन करते, किती वेदना सहन करते. मी तर काही पापी नाही, ते तुम्हाला माहिती आहे. तुमच्यासाठी मी असं केलं, तुमच्यासाठी तसं केलं, तुम्ही आता नाही रडणार तर कधी रडणार, असं बोलला का येशू? ते येशूने काढलं की माझ्यासाठी रडू नका, माझ्यासाठी रडू नका, तुम्ही तुमच्या मुलाबाळांसाठी रडा, कारण की पहा त्यांच्यावर वाईट दिवस येणार आहे. प्रेज द लॉर्ड. हो, तुमच्यासाठी का रडावं लोकांनी? जर तुमच्यासाठी रडत आहे लोक, याचा अर्थच हा आहे की तुमच्या ठाई येशू नाही, तुमच्या ठाई येशूचा विश्वासच नाही. का तुमच्या डोक्यावर सारखा हात फिरवला जावं? का तुम्हाला धीर आणि सांत्वन देण्याची वारंवार गरज काय? का तुमचा देव येशू ते करण्यास समक्ष नाही काय, सक्षम नाही का? यस आहे. आपण गीत गातोय, दुःख बरे असू येशू पोचेगा. अरे पोचरा ना येशू, तरी पण तुम्ही येशूचे नको पुसू, तू नको पुसू, शेजारच्यांना ह्यांना त्यांना पुसू दे माझे अश्रू. अशा प्रकारे आपण येशूला कमी लेखतो आणि येशूचे सांत्वन आणि धीर याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि म्हणतो माझ्या दुःखातच मला राहू दे. आणि यासाठी ही बाब लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे की माझा कमीपणा, दुबळेपणा ही मला कोणाच्याकडे सांगायचंय? येशूकडे सांगायचं, देवाला सांगायचं. जगामध्ये ज्याला म्हणतात, हिंदीमध्ये म्हणतात ढिंडोरा पिटणं किंवा बोंबाबोंब करायची गरज नाही. आणि त्यामध्ये आपण जर बघितलं तर पहिलं की पौलाने या आपल्या विविध पत्रांमध्ये त्याबद्दल काही लिहिलेलं आहे. काही वचन आपण वाचूया. आणि त्यामध्ये रोमकरास पत्र 7वा अध्याय 19व्या वचनामध्ये पौलाने काय काय केलेलं आहे बघा. आता आपला पुन्हा कशा प्रकारे स्वीकार केलेला, कोणासमोर? देवाच्या समोर. आणि त्यामध्ये सर्वात पहिले रोम 7:19 मध्ये त्याचं अपयश, त्याच्यामध्ये जीवनामध्ये अपयश आला. बघा, पौल एवढा मोठा सेवक संत आहे, 13 पुस्तकं पवित्र शास्त्रामध्ये त्याचे आहे. आणि तो काय म्हणतो की जे मला करावं असं वाटतं ते मी करत, आणि जे नाही करावं असं ते मी करतो. पण मी नाही करत. माझ्या ठाई असलेलं काय करता, पुढे काय लिहिलेलं आहे? पाप माझ्यामध्ये वस्ती असणारा पाप ते माझ्याद्वारे करून घेते. म्हणजे ही गोष्ट पौलाने लपून ठेवली का? म्हणजे ह्याच्याद्वारे काय स्टेटमेंट निसतं की मी पापी आहे, माझ्याकडून चुका घडतात, माझ्याकडून इच्छा तर आहे की मी चुका करू नाही, मी त्या गोष्टी करू नये, परंतु तरी देखील मी करत राहतो. का? कारण की माझ्या स्वभावामध्ये, माझ्या शरीरामध्ये, माझ्या विचारांमध्ये आज देखील पापाची वस्ती आहे. ही काय आहे? कबुली आहे. कशाची कबुली आहे? की मी उन्नई आहे, प्रभू अद्याप मी उन्हा आहे, ही कबुली आहे. दुसरी गोष्ट काढूया, 2 कोरिंथ 6वा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये त्यांनी आपल्या भावना देखील देवाच्या समोर स्पष्ट केलेल्या आहे. यस, माझ्या समस्या, माझ्या प्रॉब्लेम जे आहे, माझे अंतकरण जे आहे, ती मी तुमच्या समोर मांडलेले आहे. आणि त्यामुळे मी आपल्या भावना दुसऱ्यांच्या समोर प्रकट करतो, मी लपवून ठेवत नाही. अनेक लोकांना आपण जेव्हा भेटायला जातो आणि कशा आहे सिस्टर, एकदम चांगलं, काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काही नाही. आपण म्हणतो तुमच्या चेहऱ्यावर तर दिसतंय आम्हाला प्रॉब्लेम. नाही, काहीच नाही, थोडंफार आहे ते. आपण रात्री तर फार आवाज येतो तुमच्याकडे, आपटाआपटीचा, आरडाओरडीचा. काही नाही होते, चालतं, भांडायला. अशा प्रकारे आपण नुसतं लपवतच छुपवतच बसतो. असं नाही म्हणत की आपण सगळीकडे बोंबाबोंब करायचा, परंतु परिस्थिती तर दिसत आहे ना लोकांना, शेजार पाजारांना दिसत आहे. काय ती देवाला दिसत नाही का?
नाही, परंतु आपण स्वतःपासून लफवा छिप्पीमध्येच आयुष्य घालवतो. ही लफवा छिप्पी नसते नुसतं, त्याच्याबरोबर लबाडीचा उपयोग करतो आपण, की नाही नाही असं काही नाही, असं काही नाही, याचा प्रॉब्लेम नाही, असं काही नाही. अशा प्रकारे आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या सर्व चुकांवर पांघरून घालण्यामध्येच व्यस्त असतो. का? काय मिळणार आहे? मी खूप चांगला आहे, मी खूप व्यवस्थित आहे, मी खूप शांतीमध्ये जगणारा, मी सर्व प्रकारचे आनंद, अशा प्रकारचे आपण खोट आव आणतो. हो प्रियानो, जे आहे ते आहे, ते लपवून ठेवण्याचा काही अर्थ नाही. तो देव पण जाणतो, आमचे जवळचे लोक देखील जाणतात. त्याच्यासाठी लपवा छुपी करायची गरज नाही. चौथी गोष्ट आहे पुढे 2 करिंथ 1 अध्याय आणि 8 वचन. 2 करिंथ 1:8 मध्ये काय लिहिलेलं वाचा. यस, संत पौल म्हणतो की बंधुजनो, मंडळीला तो संबोध, की माझ्यामध्ये जे समस्या आल्या, प्रॉब्लेम आले, ते मी लपवत नाही, तर तुम्हाला ते ठाऊक असाव्या. यस प्रियांनो, आज आपण पुढे येतो, तेलाचा अभिषेक करतो, आपण आपल्या पाळकाशी, आपल्या जे प्रार्थना करणाऱ्या लोकांशी लपवू नका. देवाने त्यांची नेमणूक केलेली आहे, प्रेज द लॉर्ड, की तुमचे दुःख त्यांनी जाणून घ्यावं आणि तुमच्या दुःखाबद्दल देवाकडे मध्यस्थी करावी. आता संत पौल केवढा मोठा संत होता, त्याला या करंथीकराच्या मंडळीला समोर या सगळ्या मांडण्याची गरज होती का? अरे ह्यांना काय सांगायचं, मी माझा देव. परंतु तरी देखील तो स्पष्ट सांगतो की तुम्हाला ठाऊक नसावे अशी इच्छाने आम्ही आमच्या शक्तीच्या पलीकडे अतिशय दडपले गेलो आणि आता जगतो की मरतो असे आमच्या जीवनात झाले. जगतो की मरतो असं आम्ही अवस्थेमध्ये पोहोचलेलो. हे आम्ही तुमच्यापासून लपवून ठेवत नाही. आपण परत एक वार याद्वारे काय दाखवत आहोत, की प्रॉब्लेम जरी आले, समस्या जरी आल्या, लोकांना कळालं अरे हा प्रॉब्लेम मध्ये, ती प्रॉब्लेम मध्ये, आणि एक दिवस जेव्हा त्या प्रॉब्लेम मध्ये येशू तुम्हाला विजयी देईल, तेव्हा लोक म्हणतील अरे बापरे, हिच्या घरात एवढा प्रॉब्लेम होता, ह्यांच्या जीवनामध्ये एवढ्या समस्या होत्या, ह्यांच्या जीवनात एवढ्या अडचणी होत्या, येस आमच्या सगळ्याकडे दिसलं. परंतु बघा, ते देवावर विश्वास ठेवणारे होते, त्यांच्या देवाने त्यांना मुक्त केलेलं आहे, त्यांच्या देवाने त्याला विजयी केलेला आहे, त्यांच्या देवाने त्यांना सुटका दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर आपण सगळंच काही नाही सांगणार आणि गपचूप सगळं काय करणार, मग यश पण मिळाल्यानंतर आपण सांगणार आहे का? नाही मिळणार, आपण नाही सांगणार आहे. लोक म्हणते कधी घडलं, आता शेजारी राहायचं, आम्हाला तर काहीच माहित नाही, आम्हाला सांगायचंच नव्हतं. आणि त्यामुळे तुमची साक्ष ही प्रभावी ठरत नाही. संत पौलाने त्याच्या सर्व समस्या सांगितल्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्व समस्या आम्हाला दिसतात, आणि जे संत लोक आहेत त्यांच्या समस्या आम्हाला दिसतात. आणि ते देखील दिसतं की जेव्हा मी अशक्त होतो तेव्हा माझ्या येशूमध्ये मी सशक्त होतो. प्रेज द लॉर्ड. मी दुबळा होतो तेव्हा माझा येशू माझ्यासाठी बलशाली बनून उभा राहिला. जेव्हा मी पडलेलो होतो माझा येशूचा उजवा हात मला उचलणारा होता. जेव्हा मी निराश होतो माझा अश्रू पुसणारा माझा देव होता. जेव्हा माझ्या घरामध्ये मृत्यू छायाची दरी चाललेली होती, माझा देव मला त्या अडचणीतून बाहेर काढत होता. प्रेज द लॉर्ड. यस, आम्ही अशा प्रकारचे दर्पण आहोत, आरसा आहोत, ज्याच्यामध्ये काही देखील लपवल छुपीचा भाग नसावा. आणि शेवटी आम्ही भीतीमध्ये देखील असतो. 1 करिंथ मध्ये 2 अध्याय आणि 3 वचन, तिथेच आपण 1 करिंथ 2:3. दुसरा अध्याय आणि 3 वचन. अतिकंपित. यस, संत पौल म्हणतो की मी तुमच्या जवळ अशक्त झालो, भयभीत झालो आणि अतिकंपित म्हणजे थरथर कापतो. हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या बद्दलचे त्याचे भय आणि त्याचे निश्चित पावित्र्य हे प्रकट करण्यासाठी तो लपवून ठेवत नाही. की देवासमोर मी तुमच्यासाठी जेव्हा प्रार्थना करत होतो तेव्हा देवाने मला स्पर्श केल्यानंतर मी कापू लागलो, मी थरथरू लागलो, मी काय लिहिलेलं आहे, अशक्त असं झालो. आणि त्यामुळे
तुमच्यासाठी केले गेलेल्या प्रार्थना देवाने ऐकल्या. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. अहो, आम्ही मनुष्य आहोत, आम्ही घाबरणारच आहोत. आम्ही भूताला घाबरतो, आम्ही समस्याला घाबरतो, आमच्या घरावर आलेल्या वेगवेगळ्या अडचणीला आम्ही घाबरतो, पण देवाला घाबरत नाही. देवाला घाबरवायचं पण नाही. देवाला हवं भय. कारण की काय आहे? देवाचं भय ज्ञानाचा आरंभ आहे. आपण सगळ्याला घाबरतो, पण देवाचं भय आमच्या ठाई नाही. त्यामुळे हे पवित्र शास्त्राचं जे ज्ञान आहे, जे देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी ठेवलेलं आहे, त्याचा लाभ तुम्हाला आणि मला मिळत नाही. आणि यासाठी प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला जगातल्या समस्याला घाबरू नका, प्रॉब्लेमला घाबरू नका, त्या अडचणीला घाबरू नका. कारण की देवामध्ये संत पाऊल म्हणतो, मी जेव्हा अशक्त आहे तेव्हा मी सशक्त आहे. मला या गोष्टीची जाणीव आहे, त्यामुळे मी भिणार नाही, घाबरणार नाही. कारण की येशू मला अनुकूल आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर देव अनुकूल आहे तर कोणी देखील मला जगामध्ये प्रतिकूल नाही. तरी देखील मी भय कोणाचा बाळगाल? येशूचं. येशूच्या सानिध्यात मी प्रार्थना करत थरथर आणि कापत गुडघ्यावर येईन, नतमस्तक होऊन माझ्या देवाला मी काय करणार आहे? स्तुती स्तवनाचा यज्ञ अर्पणार आहे. कारण की मी त्याच्या समोर काही देखील नाही, मी त्याच्या समोर शून्य असं आहे. आणि जेव्हा मी असं कंपित होत इतरांसाठी प्रार्थना करतो, देवा इतरांसाठी मी मनन चिंतन करतो आणि इतरांसाठी रसबदली करतो, तेव्हा देव माझी प्रार्थना ऐकतो. आणि माझं कल्याण हो ना हो, जगाच्या दृष्टिकोनातून माझं कल्याण नाही दिसत आहे, पण मला माहित आहे की माझा देव माझ्या बरोबर आहे, तर माझं कल्याण होणारच आहे. परंतु इतरांचं भलं सर्वांच्या दृष्टीस पडतं आणि त्याद्वारे देवाचा गौरव व स्तुती होते. आणि त्यामुळे प्रियांनो, जेव्हा आपण आपले वीक पॉइंट लपवतो, उघडकीस करायला आपल्याला आवडत नाही, तेव्हा आपण एकच गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही कोणाकडे प्रार्थना करताय समस्या दूर करण्याची? देवाकडे. देवापासून गुप्त का? अनेक लोक असं सांगतात देवाला काही कळतच नाही, देवाला काही कळतच नाही. आणि सर्व त्या गोष्टी एकदम फार विस्ताराने त्याला एक्सप्लेन करत राहतात की असा प्रॉब्लेम आहे, तसं असं करू का, तसं करू का. देवाला सगळं माहिती आहे, देवाला प्रॉब्लेम पण माहिती आहे, देवाला सॉल्युशन पण माहिती आहे. परंतु देवाला नुसतं तुमच्या ठाई विश्वास बघायचा आहे. जा बाई, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे. त्या स्त्रीने, रक्तस्रावी स्त्रीने सगळा प्रॉब्लेम मांडला का हो त्याच्याकडे? मांडला का? तो मांडण्यासारखा नव्हताच. एवढ्या गर्दीमध्ये ती त्या आजारा व्याधी बरोबर सांगू शकत नव्हती, कारण की मी रक्तस्रावी आहे. परंतु तिने मनातल्या मनात म्हटलं की जर मी विश्वासाने याच्या जाग्याला जरी स्पर्श केला तर मी बरे होईन. प्रेज द लॉर्ड. यस. बघा, समाजासमोर जरी मांडलं नाही, परंतु तिला एक विश्वास होता की मी ज्याला आता स्पर्श करत आहे त्याला मी समस्या जरी नाही सांगितलं तरी त्याला माहित आहे काय होणार आहे. जरी त्याला माहित नसलं, परंतु त्याच्यामधून एक शक्ती निघणार आहे, ती गरजवंतांसाठी, आजारांसाठी, निराशांसाठी निघते आणि ती मला बरं करून जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. देवाची कृपेने दयेने भरलेला आहे. आज या मंदिरामध्ये तो हजर आहे. तो दयेने कृपेने अनुग्रहाने भरलेला आहे. तो तुमच्याकडे फार प्रेमळ दृष्टिकोनातून बघत आहे. त्याची इच्छा आहे की तुम्हाला समस्यातून सोडवावं, त्याची इच्छा आहे की तुम्हाला अडचणीतून दूर व्हावं. परंतु तुम्ही नुसतं मागतच आहात. याचा अर्थ हा आहे की तुम्हाला देवावर विश्वास नाही. तुम्हाला हे वाटतं की सारखं 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 मी मागत राहिलं तरच मला उत्तर मिळेल. परंतु देवाला म्हणणं की तुझी कृपा माझ्यावर पुरेशी आहे. देवा, मी परत मागणार नाही. तुला जर द्यायचं असेल तर तुम्हाला निश्चित देशील, नाही द्यायचं असेल तर नो प्रॉब्लेम, नको देऊ, परंतु माझी सेवा तू मान्य कर. प्रेज द लॉर्ड. मी आता माझ्यासाठी मागणार नाही, मी इतरांसाठी मागणार आहे. पण अनेक जण म्हणते काय मागावं पाळक साहेब, आम्ही दुसऱ्यांसाठी काय मागावं, आम्हाला तर काय. सगळ्यात पहिले हे मागा की देवा, मी तुझ्यासाठी काय करू शकते. प्रेज द लॉर्ड. देव दाखवल की तुझ्यासाठी मी काय योजलेलं आहे. आजपासून 21 वर्ष अगोदर मी या परिसरामध्ये येतो, कोणीच लोक मला चर्चमध्ये दिसायचे किंवा चर्चच नव्हतं, पत्राचं शेड दिसतं. परंतु देवाने जे काही दाखवलेलं आहे की मला देवाने किंवा देवाची योजना या परिसरासाठी आहे आणि ती देव पूर्ण करत गेला. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपल्याला काही दिसत नाही, परंतु देवाची योजना तरी असते तिथे. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा तुम्ही लीन आणि नम्र होऊन प्रार्थनाशील दिसतात, देव तुम्हाला काम देणार. देव तुम्हाला काम देणार. तुमच्या फॅक्टरीमध्ये, कंपनीमध्ये एखादा उत्साही वर्कर असेल, काम करणारा असेल,
तर मालक म्हणाल काही नाही बसून राहतो, असं म्हणाल का? नाही, अरे हा शिक्षित आहे, हा ट्रेंड आहे, हा अनुभवी आहे आणि याला काम करायची इच्छा आहे आणि मी नुसतं बसून ठेवणार आवडेल का त्याला? नाही. तसं देवाला तुम्हाला बसून ठेवणं आवडणार नाही. तो दिसत आहे ह्याच्यामध्ये कळवळा पडलेला आहे, ह्याच्यामध्ये प्रीती भरली आहे, ह्याच्यासाठी प्रार्थनेचा आत्मा आहे, ह्याला दुसऱ्यांसाठी प्रार्थना करणारे देव तुम्हाला कसं बसू देईल? देव दाखवल ह्याच्यासाठी या गोष्टीसाठी तुम्ही जा, पुढे जा, मदतीचा हात द्या, सहकार्याचा हात द्या, त्यांना सांत्वन द्या, त्यांना धीर द्या, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. बघा तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे विश्वासाची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असते आणि कार्य होईल. प्रेज द लॉर्ड. पण तुम्ही हेच म्हणता मला दे मला दे मला दे. आपण देवाची इच्छा तुमच्या आणि माझ्यासाठी काय हेकडे लक्षच देत नाही. जसं आपल्याला देवाने नुसतं मागण्यासाठीच निर्मित केलं नाही प्रियांनो. आम्ही राजपुत्र जर राजकन्या आहे तर आम्हाला देण्याचा हात दिलेला आहे, आणि देण्याचा हात जरी दिलेला आहे परंतु धन आमच्याकडे आहे का, संपत्ती आमच्याकडे आहे का? नाही, तो राजा पुरवतो, मग आम्ही दुसऱ्यांना देतो. बरोबर आहे ना? राजाच्याकडे गोडाऊन मध्ये ठेवलेला बहुत आहे, तो तुम्हाला देणार आणि राजपुत्र आणि राजकन्या वाटणार. त्याचप्रमाणे प्रियांनो, तुम्हाला आम्हाला करण्याची इच्छा असेल तर देव तुमच्या हातात यश देणार आहे. प्रेज द लॉर्ड. देव तुमच्या हातात आशीर्वाद देणार आहे, देव तुमच्या हातामध्ये बळकटी देणार आहे, तुमची प्रार्थना सामर्थ्यशाली होणार आहे. आणि त्या प्रार्थनेमध्ये जेव्हा विश्वास दिसेल, देव म्हणेल जा बाई, तुझ्या विश्वासाने तुझं बरं केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करूया. प्रभू राजा, मी तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुतीच करतो, कारण की परत एक वार जेव्हा आम्ही अशक्त आहोत तेव्हा आम्ही सशक्त आहोत असं संत पौल जेव्हा म्हणतो, तेव्हा आम्हाला या गोष्टीची जाणीव होते की खरोखर माझा देव जो माझ्यावर प्रीती करतो त्याने मला अशक्त जगण्यासाठी नाही तर देवाच्या ठाई सशक्त जगण्यासाठी निर्मित केलेलं आहे. अनेकदा आम्ही आमचं रडणं आणि आमचं दुःख आणि आमच्या समस्या आणि आमच्या वेदना यांना कवटाळूनच जीवन जगतो, परंतु अनेकदा आम्ही वचन वाचतो परंतु योबाकडे आमची दृष्टी जात, ज्याने दिले त्याने दिले, धन्य देव नाव. हो येशू, अनेक गोष्टी आम्हाला मिळाल्या, आज त्या गेल्या, तुला धन्यवाद असो की निदान तू आम्हाला आयुष्यात एकदा तरी त्या गोष्टी दिलेल्या, काही समयापर्यंत तू आम्हाला, काही वर्ष आम्हाला दिले, आज निघून गेल्या, नो प्रॉब्लेम. देव जर काही काढून घेतो तर दुप्पट आशीर्वाद देणारा माझा गौरव बाप आहे, परंतु मी त्याच्या मागे लागणार नाही. मी प्रार्थना करत राहणार, मी सेवा करणार. देवा तुम्हाला का निर्मित केलेलं आहे? देवा माझ्या अशक्तपणामधून तू कोणतं सशक्त कार्य करून घेणार, आणि ही माझी इच्छा आणि मागणी आहे पित्या. हो, मी काही गोष्ट लपून ठेवणार नाही. माझ्या प्रॉब्लेम आणि समस्या हे मी देवा तुझ्या कळवणार आहे, लोकांना दिसू देणार आहे, कारण की पित्या मी देखील एक मनुष्य आहे, मी देखील दुर्बळ आहे, मी अपात्र आहे, परंतु माझ्या साईड शक्ती देवापासून येते. माझा देव आहे, जो याकोबाचा देव, तो अब्राहमाचा देव, तो इसाकाचा देव, तो माझा देव आहे. तो मोशेचा देव, तो पेत्राचा देव, तो पौलाचा देव, तोच माझा देव आहे. आणि तेच कार्य माझ्याद्वारे घडावं यासाठी जर तू माझी निर्मिती केली त्याबद्दल आभार मानतो. आभार मानतो पित्या की या वचनाच्या द्वारे तू अनेकांना स्पर्श केलेलं, त्यांचे दुःख, त्यांच्या अश्रूमध्ये हे वचन त्यांना धीर देणारं, सांत्वन देणारं ठरलेलं आहे. आणि परत एक बार आम्ही ओळखलेले आहोत की आम्ही ते पात्र आहोत जे देवाचा आवडणारे पात्र आहोत, आणि आम्हाला मागण्यासाठी नाही तर देण्यासाठी निर्मित केलं. प्रभू येशूच्या नावात आमेन, आमेन, आमेन.